सिटिंग आमदार जे आहेत त्यांना उमेदवारी पुन्हा देण्यास जाहीर केली, भाजपची काय भूमिका आहे? भारतीय जनता पक्षाची भूमिका अशी आहे की आम्ही प्रत्येक आमदाराच्या कार्याचं मूल्यमापन करतो आहे. त्या मूल्यमापनामध्ये ज्यांचं काम चांगलं आढळेल त्यांना निश्चित आम्ही उमेदवारी देऊ. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, काम योग्य नाही असं वाटेल त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेऊ. शिवसेनेनी वैदिक यांना देशद्रोही ठरवलं आणि त्यांना अटक करण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे करणार आहे. तर महाराष्ट्र बीजेपी याबाबत काय ते मागणी करणार आहे? जनता पक्षाचं अतिशय स्पष्ट मत आहे, हफीज सईद हा देशद्रोही आहे. त्यामुळे त्याचा गौरव करणारी कुठली कृती ही देशद्रोहाची कृती आहे, ती कृती योग्य नाही आहे. आणि त्याचसोबत आमचं अजून मत हे आहे की काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे आणि काश्मीर भारतापासून तोडण्याचा जर कोणी विरोध असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि पण तुम्ही मागणी करणार का अटक कट करण्याची? त्या संदर्भात केंद्राचं शासन सक्षम आहे, त्यांना समजतं ते योग्य वेळी उचित करणार. साहेब, कॅबिनेट मंत्रिमंडळानं सकाळी एक निर्णय घेतला आहे की आता जिल्हाधिकाऱ्यांकडे NA प्लॉट करण्याची गरज नाही. या निर्णयावर सडकून टीका होते. हा बिल्डर धार्जिणा निर्णय आहे, यावर आपलं मत का? या सरकारला निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. जनतेने त्यांना नाकारला आहे. 15 वर्षात ते कुठलाही निर्णय घेऊ शकलेले नाही. आता निर्णय घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. जाता जाता किती माल समेटता येईल तो समेटायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. आणि त्यामुळे या सरकारचे जे निर्णय आहेत ते चांगले निर्णय आहेत ते आम्ही कायम ठेवू. पण जे निर्णय जनहिताच्या विरोधात विशिष्ट लोकांकरता घेतले असतील असे निर्णय आम्ही बदलू.